हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे पळूयात. इकडे आता तेजप्रताप हा रागा त्या जळक्या घराकडे चाललेला असतो आणि तेही गाडी चालवत. आणि इकडे ही जी वैदेही आहे ती रडत रडत रोडवरतून एकटीच चाललेली असते, कारण तिच्या पप्पाने तिला घराबाहेर काढलेलं आहे आणि तिचे पप्पा जे काही बोलले होते ते सगळं तिला आठवत असतं आणि तिला रडायला येत असतं. पप्पा बोलले होते की तू आमच्या या घरासाठी परकी आहेस, चल चालते हो इथून, असं म्हटल्यानंतर आता वैदेही तिथून निघालेली आहे आणि रागारागात ती रडत रडत तिथून त्या जळक्या घराकडे चाललेली असते. त्याचनंतर आता हा जो तेजप्रताप आहे तो त्या जळक्या घराच्या शेजारीच आलेला आहे. तर आता तो घराच्या जवळ आल्यानंतर तो कंपाऊंडच्या वरती येतो आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये आल्यानंतर त्या घराच्या जवळ जातो. इकडे थंडरला कळतं की सकाळपासून तेजादा जो काही चिडचिडपणा रागरागपणा करत होता ते सगळं या घरामुळे, म्हणजे आज तेजादाला पुन्हा एकदा ते स्वप्न पडलं दिसते. आत्ता कुठे थंडरला लक्षात येतं. त्यानंतर तेजा जो आहे तो त्या घरासमोर येतो आणि मोठ्याने अप्पा असं ओरडतो आणि रडू लागतो आणि बोलतो की या घराने माझं सुख माझ्यापासून हिरावून घेतलं आहे, माझे अप्पा माझ्यापासून हिरावून घेतले आहे आणि मी या घराला कधीच माफ नाही करणार, असं म्हणत तेजा जो आहे तो खाली पडलेले दगड त्या घरावरती फेकू लागतो आणि त्याचनंतर तिथे त्या घराची तोडफोड करू लागतो. इकडे हे सगळं बघत असताना थंडरलाही तेवढाच त्रास होत असतो, कारण तो तेजाला असं या त्रासात बघू शकत नाही. तेजाला एवढा भयानक त्रास होत असतो हे पाहून थंडरला खूप वाईट वाटत असतं. तरीसुद्धा थंडर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेजा मात्र इकडे कुठे काचा फोड तर कुठे त्या घरावरती दगड घाल, हे सगळं त्याचं सुरू असतं. त्याला असं वाटत असतं की कधी मी एकदा या घराला उद्ध्वस्त करू. इकडे माईसाहेब ज्या आहेत ते आता घरी आलेले आहेत. त्या तेजाची वाट पाहून पाहून घरीही पोहोचल्या, पण तरीसुद्धा तेजाचा फोन काय लागत नसतो. म्हणूनच आता घरी आल्या आल्या इकडे जालिंदर जे आहेत ते कामाचं बोलायला लागतात, पण माई जे आहेत ते बोलतात की हे पहा, अगोदर तेजप्रतापला कॉल करा. त्यानंतर आता जालिंदर बोलतो की हो ठीक आहे, करूनच पाहतो. तर आता इकडे जालिंदर फोन करतो, पण तो तेजा जो आहे त्याचा फोन काही लागत नाही आहे. जालिंदर बोलतो की तेजादाचा फोन लागत नाही आहे माई. तर त्यानंतर आता माई बोलतात की आता दिवस पूर्ण निघून गेला तरीसुद्धा तेजप्रतापचा फोन लागत नाही. तर आता माईंच्या सगळं काही लक्षात येतं. माईंना डाऊट येतो की नक्कीच तेजप्रताप जे आहे त्या जळक्या घराकडेच गेले असावेत. इकडे हा जो थंडर आहे तो तेजाला समजावत असतो, म्हणतो की मी लहानपणीपासून तुला पाहत आलोय आणि मी तुला या त्रासात नाही पाहू शकत, हे बघ तू स्वतःला सावर, असं तो म्हणत असतो. पण आता इथे तेजा जो आहे तो त्याच्या गळ्यात पडून रडत असतो, म्हणत असतो की या घरामुळे आज माझे आप्पा माझ्यासोबत नाही आहेत, असं म्हणत तेजा जो आहे तो रडत असतो. आणि इकडे वैदेही जी आहे ती चालत चालत या घरापर्यंत पोहोचलेली आहे. नेहमीच वैदेहीला असं वाटत असतं की या घराशी तिचं काहीतरी नातं आहे आणि त्याचमुळे आता वैदेही जी आहे ती आता गेटच्या आत येते आणि जवळ येऊ लागली. नंतर ती त्या घराला स्पर्श करू लागली आणि त्या घरात तिला आपलेपणा वाटत असतो, पण का हे तिला कळत नसतं आणि तिला माहीतही नसतं. तिला या प्रश्नाचं उत्तरही कोणी देत नसतं. इथे आल्यानंतर आता ही जी वैदेही आहे ती एकटी पडलेली आहे. तिला तिचे पप्पा जे काही बोलले होते ते सगळं आठवत असतं आणि ती रडत असते. तेवढ्यात आता तिला तिच्या आईचा फोन येतो. आईचा फोन आल्यानंतर ती आईचा फोन उचलते. आई तिला ओरडते आणि म्हणते की वैदेही, किती फोन करायचे ग तुला, एक फोनसुद्धा उचलत नाही. तर आता वैदेही बोलते की आई, तो फोन सायलेंटवर होता त्यामुळे मला कळालंच नाही. तर आता इथे आई जी आहे ती वैदेहीला बोलते की वैदेही बाळा, हे बघ, मला माहीत आहे तुला पप्पांचा राग आलाय, पप्पा खूप वाईट बोलले तुझ्याशी, पण हे बघ बाळा, मी तुझी आई आहे ना, मला तुझी काळजी वाटते, तू घरी ये बघू. हे बघ, ते सगळं झालं गेलं गंगेला मिळालं, तू सगळं काही विसरून जा, पण तू घरी ये. तर आता इथे वैदेही जी आहे ती बोलते की आई, मी त्या घरी येऊन काय करू, मला माहीत आहे तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे,
पण तरीसुद्धा मी त्या घराला आपलं मानण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीसुद्धा ते घर माझ्यासाठी परकच राहिलं. मला नाही मानता आलं गं आपलं त्या घराला. तर आता आई जी आहे ती इमोशनल होते. वैदेहीला बोलते की वैदेही हे बघ, तुला काहीही झालं तरी तुला घरी यावंच लागेल, तुला माझी शपथ आहे. आता इथे वैदेही जी आहे ती आईला बोलते की आई तू पण ना, हे बघ हे सगळं करायची काही गरज नाही आहे. हे बघ मी येईल थोड्या वेळाने, पण फक्त मला थोडा वेळ हवा आहे, तेही शांत होण्यासाठी. एवढं सगळं घडून गेले आणि त्यामुळे आता तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता वैदेही एवढं बोलून फोन कट करते. पण आता इकडे मात्र आईला तिची काळजी वाटून राहते. इकडे वैदेही फोन ठेवल्यानंतर खूप एकटी पडलेली असते आणि ती रडत असते. तिला प्रचंड वाईट वाटत असतं तिच्या पप्पाच्या बोलण्याचं. त्यानंतर पुन्हा एकदा ती त्या घराकडे येते. वैदेही त्या घराकडे पाहून म्हणू लागते की असं कुठलं नातं आहे आपलं की मला इथे आल्यानंतर शांत वाटतं. इकडे गुरु जो आहे तो माईंना म्हणत असतो की माई, तुम्ही अजून पण सांगितलंच नाही आहे की आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे की राईट साईडला. तर आता माई ज्या आहेत त्या रागात पाहतात आणि बोलतात की आपल्याला इथे लेफ्ट साईडला जायचं आहे. तर त्यानंतर गुरु पुन्हा एकदा बोलतो की काय लेफ्ट साईडला, पण तिकडे कुठे? तर आता माई बोलतात की त्या जळक्या घरात. तर आता जालिंदर पुढे बोलायला जातो, पण माई म्हणतात की राहू देत, आता लवकरात लवकर तिकडे चला. इकडे वैदेही आणि तेजा जे आहे ते दोघेही जण त्या जळक्या घरापाशीच असतात आणि इकडे तेजा त्या घराशी बोलत असतो, त्या घराशी भांडत असतो. तुझ्यामुळे माझ्या आप्पा आज माझ्यासोबत नाही आहेत. इकडे वैदेही ही या घराशी बोलत असते. तेवढ्यात वैदेहीचा फोन वाजतो. वैदेहीचा फोन वाजल्यानंतर तेजा पाठीमागे वळून पाहतो की फोनचा आवाज कुठे आलाय. तो थंडरला विचारतो की तुझा फोन वाजलाय का? थंडर बोलतो की नाही. तेजाला कळतं की इथे नक्कीच कोणीतरी दुसरा आहे. तेजा जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र त्याला कुठेच कोणी दिसत नाही. तेजाच्या पाय एक खराब पडलेलं डबडं लागतं आणि ते वाजतं. आवाज होतो. वैदेहीला वाटतं की इथे नक्कीच कोणीतरी आहे आणि वैदेहीसुद्धा ते पाहण्यासाठी पुढे जाते. पण वैदेहीलासुद्धा तेजा दिसत नाही आणि तेजालासुद्धा वैदेही दिसत नाही. पण तरीसुद्धा थंडर बोलतो की पण नक्कीच कोणीतरी होतं इथे. फोनचा आवाज आलाच होता. पण त्यानंतर आता वैदेहीसुद्धा म्हणत असते की आवाज तर आलाय, पण कुणी कसं दिसत का नाही? त्यानंतर आता इकडे थंडर आणि तेजा जे आहेत ते गाडी काढून आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. थंडर म्हणतो की तेजा माई साहेब, असं बोलल्यानंतर तेजा गाडी थांबवतो आणि इकडे गुरुसुद्धा गाडी थांबवतो. माई बाहेर पडतात. माई बाहेर आल्यानंतर तेजाला प्रश्न विचारू लागतात की तेज प्रताप हे काय आहे आणि किती दिवस तुम्ही असंच वागणार आहे? मी तुम्हाला कित्येकदा सांगितलं, पण तुम्ही ऐकतच नाही आहेत. हे पहा, जे झालं ते विसरायचं आता. माई बोलतात की तेजप्रताप पुन्हा आज ते स्वप्न पडलं होतं का? तर आता तेजप्रताप जे आहेत ते बोलतात की हो माई, आणि म्हणूनच आज माझा आजचा दिवस खूपच वाईट आहे आणि म्हणूनच मी त्या जळक्या घरी गेलो होतो. तर आता इथे माई जी आहे ती बोलते की हे पहा तेजप्रताप, तुमच्या आप्पांना ज्यांनी मारलं, ज्यांनी माझं कुंकू पुसलं, त्याला मी खाली 10 फूट जमिनीत गाडलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे त्या घराचा आणि त्या आठवणींचा विषय नाही काढायचा. असं बोलताच आता माई जे आहेत ते बोलतात की चला. आता तेजा इकडे गाडीत बसणार आणि माई तिकडे गाडी बसणार. तेवढ्यात तिथे ही वैदेही येते. वैदेही येताच वैदेहीला समोर तेजा दिसतो. तेजाला वैदेही बोलते की तू तू इथे? तर आता माई पाहतात की ही वैदेही तेजाला आरेतुरेवर बोलत असते. माईंना आश्चर्य वाटतं. तेवढ्यात जालिंदर पुढे येतो आणि बोलतो की तू कोणाशी बोलते हे कळतंय का तुला? तर आता इथे वैदेही बोलते की आणि तुम्ही कोण जे माझ्याशी बोलताय? त्यानंतर आता इकडे माई जे आहे ते जालिंदरला शांत बसायला सांगतात. त्यानंतर आता वैदेही जी आहे ती बोलते की हो मी ओळखते ना यांना, त्याच ना माईसाहेब, रमावतीच्या भाग्यशाली, म्हणून हात जोडते वैदेही. आणि त्याचनंतर आता इथे हा जो जालिंदर आहे तो बोलतो की हे बघ, तुला आणखीनसुद्धा माहीत नाही आहे की माईसाहेब कोण आहेत? तर त्यावेळी वैदेही जी आहे ती बोलते की हो, त्याच ना त्या पोस्टर फाडलेल्या माईसाहेब. तर आता माईसाहेबांना राग येतो. माईसाहेब तिच्या समोर येतात आणि आता माईसाहेब तिच्याकडे पाहू लागतात आणि तिला बोलतात की
जालिंदर हिला अजून माईसाहेब कोण आहे ते माहीतच नाही. माईसाहेबांसमोर मात्र तेजा शांत बसलेला आहे. तेजाला सुद्धा वाटत असतं की आता हिने माईसाहेबांसमोर आणखीन काही बोलू नये. तर आता इकडे तेजा जो आहे तो मुलींच्या हॉस्टेलवर आलाय आणि त्या सगळ्या मुलींना फूल देतोय गुलाबाचे. तर आता खरं तर हे फूल त्याला वैदेहीला द्यायचं असतं, पण आता वैदेही घेणार नाही, म्हणून त्याने सगळ्यात अगोदर बाकी सगळ्या मुलींना फूल दिलं. आणि म्हणूनच त्यानंतर आता तो बोलतो की सगळ्या मुलींनी फूल घेतले, आता तुमची वेळ, तुम्हीही हे फूल घ्या. तर आता वैदेही त्या फुलाकडे पाहतच राहते. इकडे थंडर जो आहे तो तेजाला खाली बसवतो, म्हणजेच गुडघ्यावर बसून तो इथे वैदेहीला फूल द्यायला सांगतो. पण वैदेही मात्र त्याच्याकडे रागाने एकटक पाहत असते. खरं तर तेजा तिला प्रपोज करण्याच्या मूडमध्ये असतो, पण वैदेही मात्र त्या मूडमध्ये नसते. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.